नमो नमः. अहम शैलेश घोडके. पुन्हा एक वारं सर्वेषां हार्दम स्वागतम करोमि. इझी लर्निंगच्या ह्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. इयत्ता 10वीचा पूर्वकालवाचक त्वांत लेबेंत अवयव निष्कासित हा टॉपिक आज आपण शिकणार आहे. परीक्षेमध्ये कशा प्रकारचे वाक्य असतील आणि सोडवायचे कसे, अगदी सोप्या पद्धतीने काही ट्रिक्सने आणि महत्वपूर्ण वाक्याच्या आधारावर आजचा हा व्हिडिओ असणार आहे. पूर्वकालवाचक त्वांत अवयव निष्कासित असा एक प्रश्न असतो परीक्षेमध्ये, 1 गुणासाठी असतो. तुमच्या पुढे वाक्य आहे, भूमी श्रीरूपम धृत्वा तस्य पुरतः प्रगटिता अभवत. ह्या वाक्यामध्ये तुम्हाला 2 क्रियापद दिसत असतील. बघा, त्वांत आणि लेबेंत निष्कासित हा टॉपिक काय आहे अगदी सोप्या पद्धतीने अगोदर समजून घेऊया. जेव्हा एकच कर्ता 2 क्रिया करत असेल, उदाहरणार्थ राम शाळेत जातो, राम पुस्तक वाचतो. 2 वाक्य आहे, एकच कर्ता राम शाळेत जातो, राम पुस्तक वाचतो. जेव्हा एकच कर्ता 2 क्रिया करत आहे, आता दोन्ही क्रिया सोबत होतील का? नाही. राम शाळेत जाण्याची क्रिया कंप्लीट करून पुस्तक वाचतो. म्हणजे 2 वाक्याला जोडण्यासाठी त्वांत किंवा लेबेंत प्रयोग केला जातो. उदाहरणार्थ रामः विद्यालयम गच्छति, रामः पठति. 2 वाक्य संस्कृत में 2 वाक्य उसको जोड़ेंगे. रामः विद्यालयम गत्वा पुस्तकम पठति. राम विद्यालय जाकर पुस्तक पढ़ता है. राम शाळेत जातो, पुस्तक वाचतो. त्यामध्ये राम शब्द रिपीटेशन आपण टाळतो आणि एकच कर्ता असल्यामुळे गत्वा किंवा लेबेंत मध्ये लेप प्रत्यय आणि कत्वा प्रत्यय असं म्हणतो आपण, त्याचा प्रयोग केला जातो. आपल्याला ह्या वाक्यामध्ये प्रयोग आहे ते काढायचा कसा ते बघणार आहे. म्हणजे 2 क्रियापद ह्या वाक्यामध्ये प्रयोग करायचे असेल. बघा, पहिलं वाक्य आहे, भूमी श्रीरूपम धृत्वा तस्य पुरतः प्रगटिता अभवत. आता ह्या वाक्यामध्ये त्वांत अव्यय कोणता आहे तर सगळ्यात अगोदर ओळखायचं धृत्वा, धारण करणे, आणि क्रियापद आहे अभवत. जेव्हा वाक्यामध्ये त्वांत असेल तेव्हा क्रियापद, दुसरं क्रियापद बघायचं आहे. अभवत हे कोणतं रूप आहे तर लंग लकार अर्थात भूतकाळ प्रथम पुरुष एकवचनामध्ये, लंग लकार प्रथम पुरुष एकवचनामध्ये हे रूप आहे. तर धृत्वामध्ये जो धातू आहे त्याचं सुद्धा लंग लकार प्रथम पुरुष एकवचन आपल्याला घ्यायचं आहे. पुढे जो लकार असेल, जो वचन विभक्ती मधलं रूप असणार आहे, ज्या विभक्ती ज्या पुरुष वचन मधलं रूप असणार आहे, ज्या लकारामधलं रूप असणार आहे, त्याच लकारामध्ये त्याच वचनामध्ये इथे रूप घ्यायचं असतं. तर भूमी श्रीरूपम धृत्वा, धृत्वाच्या जागी अधारित घेतलं, बाकी वाक्य सेम. भूमी श्रीरूपम अधारयत तस्य पुरतः प्रगटिता अभवत च किंवा च प्रगटिता अभवत. च आपण अर्थानुसार मागे पुढे घेऊ शकतो. लक्षात नसेल तर सर्वात शेवटी तुम्ही च लावू शकता. च म्हणजे आणि, म्हणजे भूमी स्त्रीरूप धारण करते आणि त्याच्या पुढे प्रगट होते, असं त्याचा अर्थ आला. बघा, अजून एक वाक्य घेऊया, वाक्यामध्ये अजून तुम्हाला क्लिअर होईल. मृगशृगालो दृष्ट्वा काकः अवदत. आता ह्या वाक्यामध्ये दृष्ट्वा हे त्वांताव्य आहे आणि अवदत हे क्रियापद आहे. इथे सुद्धा लंगलकार प्रथम पुरुष एकवचन आहे. लंगलकार प्रथम पुरुष आणि एकवचन. क्लिअर? लंगलकार प्रथम पुरुष एकवचन आहे. तर दृष्ट्वा दृश धातूचं लंगलकार काय होतं? अपश्यत आणि अवदत. वाक्य आपण कर्ता पुढे घेतला आहे, काकः मृगशृगालो अपश्यत अवदत. नसेल घ्यायचा तरी वाक्य सेम ठेवू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. आपण कर्ता कर्म क्रियापद ह्या क्रमाने लावू शकतो, प्रयोग करू शकतो. अदरवाइज नसेल सेम वाक्य सुद्धा प्रयोग करू शकतो. मृगशृगालो काकः अपश्यत अवदत. वाक्याचा अर्थ सेम राहतो, चेंज होत नाही. त्यामुळे वाक्य दोन्ही प्रकारे प्रयोग करू शकतो. तिसरं वाक्य, मृगः प्रत्यहम तत्र गत्वा. आता सगळ्यात अगोदर तुम्हाला त्वांत ओळखता आला पाहिजे. तर गत्वा हे त्वांत अव्यय आहे. गत्वा काय आहे? त्वांत अव्यय आहे. आणि अखादत हे काय आहे? लंगलकार स्वरूप आहे.
सेम लंग लकार प्रथम पुरुष एक वचन, मोस्टली लंग लकारचा प्रयोग आहे, परंतु बाकी लकाराचा सुद्धा प्रयोग आपल्याला आपल्या उदाहरणामध्ये बघायला मिळणार आहे, पुस्तकामध्ये आहे. गत्वा अगच्छत आहे, अखादत लंगलकार आहे, अगच्छत झालं, म्हणजे मृगः प्रतिहम तत्र अगच्छत सत्स्यम च अखादत, आणि सत्स्य खाल्लं किंवा सत्स्यम अखादत च शेवटी प्रयोग केलं किंवा अगोदर प्रयोग केलं तर वाक्य बदलत नाही, अर्थ सेम असतो. मोस्टली मुलं कन्फ्युजन मध्ये असतात, कन्फ्युज होतात, च कुठं लावायचं, सगळ्यात शेवटी लावू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. मृगः प्रतिहम तत्र अगच्छत सस्यम अखादत च, सोपं आहे. त्यानंतर पुरुषः पराक्रमम कृत्वा प्रसिद्ध भवती, ह्या वाक्यामध्ये कृत्वा हे द्वंताव्य आहे आणि भवती हे लटलकार वर्तमान काळाचं रूप आहे. लटलकार प्रथम पुरुष एक वचन, ठीक आहे, एक वचनम. तर ह्या वाक्यामध्ये कृत्वाचं कृधातूचं करोती होतं, पुरुषः पराक्रमम करोती प्रसिद्धाच भवती अथवा प्रसिद्धा भवतीच, ठीक आहे, दोन्ही प्रकारे तिथे प्रयोग करू शकतो. याच्यामध्ये बघा बाकी पुरुषः पराक्रमम ह्या शब्दांमध्ये काही चेंजेस नाही होते, त्यामुळे अगदी सोपं आहे. दोन शब्द ओळखायचे, एक त्वांत लेबंत कोणता शब्द आहे, कोणता धातू आहे त्यामध्ये, आणि पुढील क्रियापद कोणत्या लकार आणि वचनामध्ये आहे. सेम त्वांतामध्ये जो धातू आहे त्याचा तो लकार करायचा आणि च सगळ्यात शेवटी प्रयोग करायचा. तयोः विवादम श्रुत्वा सुदासो व्यमर्शत, तर व्यमर्शत लंगलकार आहे, तर श्रुत्वा त्वांताव्य आहे, अशृणोत व्यमर्शत च, अशा प्रकारे ते रूप होतात. सुदासः तयोः विवादम अशृणोत व्यमर्शत च, अथवा तयोः विवादम अशृणोत सुदासो व्यमर्शत च, अशा प्रकारे सुद्धा वाक्य ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ऍज इट इज चेंज केलं तरीही प्रॉब्लेम नाही, करता पुढे घेतला तरीही काही प्रॉब्लेम नाही. च अर्थानुसार मागे पुढे होऊ शकतं, तुम्ही सगळ्यात शेवटी जरी लावलं तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही, त्यामुळे वाक्य शुद्ध आहे, मार्क तिथे मिळणार तुम्हाला, ठीक आहे. वाक्य शुद्ध असेल तर मार्क्स मिळणारच. त्यानंतर अर्णवः जपाकुसुमम गृहीत्वा प्रविशती, तर गृहीत्वा मध्ये त्वांताव्य आहे, प्रविशती लटलकारचं रूप आहे, सएव परमाणु पाठातील आहे. प्रविशती लटलकार प्रथम पुरुष एक वचनाचं रूप आहे, ठीक आहे, लटलकार प्रथम पुरुष एक वचन. कशा प्रकारे चेंजेस होतील त्यामध्ये, अर्णवः जपाकुसुमम गृह्णाति, गृहीत्वाचं गृह्णाति आणि प्रविशतीच. त्यानंतर आगतम भयम वीक्ष, वीक्ष मध्ये काय आहे, लेबंताव्य. आतापर्यंत त्वांत सगळे होते लेबंताव्य, लेप प्रत्यय म्हणतो आपण, वीक्ष लेप प्रत्यय मध्ये य आपल्याला बघायला मिळतं. आगतम भयम वीक्ष नरा यथोचितम कुर्यात, कुर्यात कोणता लकार आहे, कुर्यात सदा मंगलम, विधी लकार आहे, कुर्यात व्हायला पाहिजे, करायला पाहिजे. आगतम भयम वीक्ष, आलेला भयाला प्रॉब्लेमला बघून मनुष्याने यथोचित कार्य करायला पाहिजे. नरः आगतम भयम वीक्षेत यथोचितम च कुर्यात, विधी लकारचा प्रयोग आहे. ग्रंथान पठित्वा, पठित्वा काय आहे, त्वंत अव्यय आहे, पठित्वा त्वंत अव्यय. लभामहे आत्मनेपदी रूप आहे, तर इथे काय होणार, पठामः ज्ञानम च लभामः अथवा ज्ञानम लभामहे च. ग्रंथान पठामः उत्तम पुरुष बहुवचनचं रूप आहे, कर्ता वयम असणार आहे, इथे दिलेलं नाही परंतु कर्ता वयम असतो, ठीक आहे. बाकी ग्रंथान सेम होतं, ज्ञानम पण सेम आहे. पंजर स्थितान व्याघ्रान दृष्ट्वा, दृष्ट्वा त्वंताव्य आणि महिला क्षिपंती, पाषाण खंडान क्षिपंती, महिला हा पाषाण खंडान क्षिपंती. तर ह्या वाक्यामध्ये बघा दृष्ट्वा आणि क्षिपंती, तर पश्यंती लटलकारचं रूप आहे क्षिपंती, तर दृश्य धातूचं पश्यंती रूप होतं. वाक्य सेम. वाक्य नाही समजलं काही प्रॉब्लेम नाही, त्वांत ओळखा आणि क्रियापद त्यानुसार प्रयोग करायचंय. दृष्ट्वाचं पश्यंती, महिला पाषाण खंडांच क्षिपंती अथवा क्षिपंतीच, आणि फेकतात, आणि आपण मराठीमध्ये जसं प्रयोग करतो तर त्या अर्थामध्ये च लावले जातं. पंजर स्थितान व्याघ्रान पश्यंती, महिला हा पाषाण खंडान क्षिपंती च अथवा च क्षिपंती. मात्रे प्रतिश्रुत्य सह गृहात निरगच्छत, आईला सांगून काय सांगितलं होतं, संन्यासाचं महत्व सांगून तो घरातून निघून गेला होता, आदि शंकराचार्य पाठातील आहे. तर सह मात्रे प्रत्यशृणोत, प्रति अशृणोत असं आहे
ते यण संधी झालेली आहे, त्यामुळे प्रत्यय झालेला आहे. प्रति अधिक अशृणोत गृहात निरगच्छत, निर अधिक अगच्छत, च नंतर पूर्णविराम लावायचा. अशा प्रकारे हे रूप असणार आहे. त्यानंतर राक्षसेभ्य जनकस्य सुताम हृत्वा पुरीम ययो. ययो हे थोडस वेगळं रूप आहे, लीट लकार मध्ये प्रयोग होतो. रत्वाचं जहार हे झालेलं आहे आणि ययो त्यानुसारच आहे. पुरीम च ययो, राक्षसेभ्य जनकस्य सुताम जहार पुरीम च ययो अथवा पुरीम ययो च राहिलेलं आहे. च इथे मेन्शन करायला विसरायचं नाही. सह महोदयम उपगम्य वदती. उपगम्य हे काय आहे, लेबंतावे, आणि वदती लटलकार आहे. तर उपगच्छती वदती च, सह महोदयम उपगच्छती वदती च. अगदी सोपं वाक्य आहे. उपगम्य उपगच्छती, वदती वदती सेम, आणि च. सर्व धर्मान परित्यज्य ध्रुवम मानवताम भज. भज हे लोट लकारचं रूप आहे, मध्यम पुरुष आहे. मध्यम पुरुष एक वचन. आता परित्यज्य, तर परित्यज य लागलं की लेबंत होता आणि परित्यज हे रूप आहे मध्यम पुरुष लोट लकार. परित्यज, त्यजतु त्यजताम त्यजंतु, त्यज परिउपसर्ग आहे. त्यजतु त्यजताम त्यजंतु, त्यज त्यजतम त्यजत, हे सगळ्याला माहिती असेल. तर सर्व धर्मान परित्यज मानवताम च ध्रुवम भज अथवा मानवताम ध्रुवम भज च, अशा प्रकारे प्रयोग होईल. रावण हा खडगम उद्धृत्य, खडगम म्हणजे तलवारीला उपसून पक्षो अचिनत, पंख दोन्ही साईडचे अचिनत कापले. अचिनत हे लंग लकार आहे. तर उद्धृत्य लेबंताव्य आहे, उदहरत पक्षौच अचिनत, अशा प्रकारे हे रूप असणार आहे. रावणा खडगम उदहरत पक्षौच अचिनत. अगदी सोपे सोपे वाक्य आहे. तुम्ही दोन गोष्टीवर फोकस करा, त्वांत आहे की लेबंत आहे, आणि पुढील क्रियापद कोणत्या लकाराचं आहे त्यानुसार प्रयोग करायचा आहे. नसेल लक्षात राहत, तुम्ही वाक्य पाठांतर करा, वाक्य वाचा, हे वाक्य लिहून घ्या, 5-6 वेळा वाचा, तुम्हाला हे डाऊट क्लिअर होणार आहे. अशा प्रकारचा टॉपिक होता. अगदी सोप्या पद्धतीने आपण शिकलेलो आहे. परीक्षेमध्ये हे वाक्य तुम्हाला ऍज इट इज बघायला मिळू शकतात. त्यामुळे वाक्य तुम्ही लिहून घ्या, पाठांतर करा, आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि पुढील व्हिडिओ कोणता पाहिजे आहे तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. संस्कृतचा आमचा कोर्स आहे, खाली लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता, मित्रांना शेअर करू शकता, विद्यार्थ्यांना शेअर करू शकता, शाळेमध्ये शेअर करू शकता, तुमच्या परिवारातील कोणाला ज्यांना आवश्यक आहे त्यांना शेअर करू शकता. अशाच व्हिडिओमध्ये परत आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. पुनर्मिलामः. शुभदिनम्.